नमस्कार. पॅरेंटिंग स्टाईलच्या या दुसऱ्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ आहे परमिसिव्ह पॅरेंटिंग स्टाईल. परमिसिव्ह पॅरेंट, ज्याला हलगर्जीपणा, निष्क्रिय किंवा आनंद देणारे पालक असंही म्हणतात. परमिसिव्ह पॅरेंटिंग स्टाईल इज एक्झॅक्टली अपोजिट टू द अथॉरिटेरियन पॅरेंटिंग स्टाईल. आता अथॉरिटेरियन पॅरेंटिंग स्टाईल म्हणजे काय याचा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तो जर तुम्ही नसेल पाहिला तर नक्की पहा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. परमिसिव्ह पॅरेंटिंग स्टाईल, सगळ्याला मान्यता देणारे पालक. आता हे असे पालक सगळ्याच मुलांना खूप जास्त आवडतात. चला तर मग पाहूया हा सगळ्या मुलांना आवडणारा पालक आपल्यात किती दडलाय ते. लेट्स गेट स्टार्ट. आता परमिसिव्ह पालक मुलांबरोबर कसे वागतात? या पालकांचं ना मुलांवर खूप प्रेम असतं, मुलांची खूप काळजी असते, पण मुलांना कुठली शिस्त नाही, कुठला नियम नाही का मुलांकडून कुठली अपेक्षाही नाही. डॉक्टर ननिका कौर, ज्या पॅरेंटिंग थेरपिस्ट अँड न्यूयॉर्क बेस्ड क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत, त्यांच्या मते हे पालक मुलांना कुठलीही गोष्ट करताना खूप मोठ्या लेवलचा प्रतिसाद देतात, सपोर्ट देतात. पण हा प्रतिसाद मुलांना शिस्त लावण्याच्या दृष्टीने नसतो. हे पालक प्रेमळ खूप असतात, पण मुलांचे कुठलाही नियम किंवा मर्यादा न ठेवता लाड करतात. त्यामुळे हे पालक मित्रासारखे जास्त वाटतात, कारण मुलांचे चुकीच्या किंवा चांगल्या वागण्याचे परिणाम हे मुलांना सांगण्यात अयशस्वी ठरतात. अनेकदा या पालकांना मुलांना शिस्त लावणं किंवा एखादा नियम शिकवणं, एखादी सवय लावणं खूप अवघड जातं. अनेकदा या पालकांचं वागणं असं असतं ना की काय आता मूल हट्टच एवढा करत आहे तर काय करणार, जणू यांच्याकडे आता काही पर्यायच राहिलेला नाही. पालक आयुष्यभर मुलांचे फक्त हट्ट पुरवत राहतात, जणू यांचा जन्म मुलांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठीच झालेला आहे. त्याला खुश ठेवायचं बास, माझ्या आयुष्याचं सार्थक झालंय हा जन्माला येऊन. तो म्हणेल तसं, तो म्हणला गाडी आणायची, तो म्हणला घोडा आणायचा, घोडा आणला. तो म्हणला वाघ खाली, मला तुझ्या पाठीवर बसायचंय, वाकायचं. तो म्हणला फिरायला जायचं. माझ्या ओळखीत एक जण आहे, त्यांची मुलगी आता 8 वर्षाची आहे. ती अचानक रात्री 10 वाजता म्हणते की मला बागेत फिरायला जायचं, आणि पालकही तयार होतात. त्यांनी कपडे बदलले, बॅग घेतली आणि तिला घेऊन बागेत गेले आणि दाखवलं, बघ आम्हाला घेऊन जायचंय पण बाग बंद आहे. हे परमिसिव्ह पालकत्व. सगळ्याला मान्यता, मूल म्हणजे देव, बास तो म्हणेल तसं, आणि सगळं महत्त्व त्या मुलाला देऊन ठेवायचं. पण अशा परमिसिव्ह पॅरेंटिंग स्टाईलच्या वातावरणात वाढलेल्या मुलांवर काही चुकीचेही परिणाम होत असतात. लहान मुलांना बाहेरचं खाणं खूप आवडतं आणि ते त्याचा हट्टही करत राहतात. पालक तो पुरवतातही, पण हे बाहेरचं खाणं मुलांना किती त्रासदायक आहे हे मुलांना कळत नाही आहे. पण हे पालकांनी त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे की बाहेरच्या खाण्याने तुझ्या शरीराला किती त्रास होणार आहे, ते किती नुकसानदायक आहे, आणि घरातली भाजी पोळी किती पौष्टिक आहे आणि ती किती गरजेची आहे. पालकांनी मुलांना हे समजून सांगणं गरजेचं आहे की नाही, आत्ता ही जेवणाची वेळ आहे, आत्ता आईस्क्रीम मिळणार नाही. हे पालक मुलांना त्यांचं डेली रुटीनही सेट करून देत नाहीत. तुला उठायचं तेव्हा उठ, तुला झोपायचं तेव्हा झोप, रात्री 12 काय 1 काय किती वाजेपर्यंत मोबाईल तू पाहू शकतोस. अशा वातावरणात राहिलेल्या मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण नसल्यामुळे, चांगल्या वाईट गोष्टींचे परिणाम समजून न सांगितल्यामुळे ही मुलं व्यसनाधीन होतात. त्यांना चुकीच्या सवयी लागू शकतात. मी तर असे एक पॅरेंट्स पाहिलेत की ज्यांचा एकुलता एक मुलगा आहे, खूप लाडाने वाढवलं, खूप प्रेमाने वाढवलं, कुठल्याही गोष्टीत नाही म्हटले नाही, कुठली गोष्ट करण्यासाठी थांबवलं नाही. आता हा मुलगा मोठा झालाय आणि मित्रांच्या चुकीच्या संगतीमुळे त्याला दारू पिण्याची सवय लागली. त्याच्या मनातही येत नाही की मी ही जे वागतोय ते चुकीचं आहे की बरोबर आहे, किंवा माझ्या आईवडिलांना याच्याबद्दल काय वाटेल. कारण लहानपणापासून आपण जे करतोय त्या प्रत्येक गोष्टीला आईवडिलांनी मान्यता दिलेली आहे. पण ही सवय हळूहळू इतकी वाढत गेली की हा मुलगा रात्री उशिरा दारू पिऊन घरी यायला लागला. मग आईवडिलांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की त्याने तुझं नुकसान होणार आहे, तू रात्री उशिरा दारू पिऊन येतो, आम्हाला तुझी काळजी वाटते, तू हे जे काय वागतोयस ते चुकीचं आहे. लहानपणापासून कुठलीही गोष्ट करण्यासाठी आईवडिलांचा कधीही विरोध न ऐकण्याची सवय असल्यामुळे त्या मुलाने आईवडिलांचं काहीही न ऐकता तो सरळ निघून गेला. शेवटी आईवडीलच म्हणाले की बाबा ठीक आहे, तुला प्यायची आहे ना तर पी, पण घरी आणून पी, निदान तू सुरक्षित तरी राहशील. अक्षरशः ही वेळ येते आईवडिलांवर. मुलं मोठी झाल्यानंतर एखादी सवय जर चुकीची वाटत असेल तरी त्याला
परमिशन द्यावी लागते. पालकांनी मुलांना हे लहानपणापासूनच चुकीच्या आणि वाईट गोष्टींबद्दल समजून सांगितलं पाहिजे. एकदा का मुलं मोठी झाली ना आणि मग तुम्ही त्यांना सांगायला गेलेत तर मुलं ऐकणार नाहीत. त्यांना तुमचं नाही ऐकण्याची किंवा ते जे काही करतात त्याच्यावर तुमचा विरोध स्वीकारण्याची सवयच नसते. परमिसिव्ह पॅरेंटिंग स्टाईलचे जसे वाईट परिणाम आहेत तसे चांगलेही परिणाम आहेत. आता हे पालक मुलांना कधीही कुठली गोष्ट करण्यासाठी थांबवत नाहीत. त्यामुळे ही मुलं सेल्फ कॉन्फिडन्स होतात. कुठलीही गोष्ट करण्याची त्यांची तयारी असते. हे करू नको, ते करू नको असं कधीही न सांगितल्यामुळे ही मुलं जास्त प्रोडक्टिव्ह होतात. नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन एक्सपेरिमेंट करण्यासाठी ही मुलं कायम तयार असतात. त्यामुळे यांची विचारक्षमता चांगली होते. या वातावरणात राहिलेल्या मुलांचे निर्णय घेण्याची क्षमताही खूप छान असते. ही मुलं स्वतः निर्णय घेतात. डिसिजन मेकिंग पॉवर त्यांची डेव्हलप झालेली असते. कुठलाही निर्णय घेण्यासाठी त्यांना कुणाचीही गरज लागत नाही. अर्थात तो निर्णय योग्य की अयोग्य हा त्यांच्या विचारक्षमतेवर ठरतो. आता ज्या पालकांना असं वाटतंय की मी खूप जास्त प्रमाणात परमिसिव्ह पॅरेंट आहे आणि माझ्या मुलाने थोडं तरी नियमात राहणं, शिस्तीत राहणं गरजेचं आहे, अशा पालकांनी मुलांच्या बाबतीत, त्यांच्या नियमांच्या बाबतीत थोडं तरी कठोर होणं, फर्म होणं आणि ठाम राहणं जास्त गरजेचं आहे. मुलांना निर्णय घेताना काय योग्य, काय अयोग्य हे सांगणं जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही सगळ्याच गोष्टी मुलांवर सोडल्या ना तर ते त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये जाऊन निर्णय घेतील आणि कदाचित स्वतःचं नुकसान करून घेतील. मुलं जर चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या वेळी हट्ट करत असतील तर त्यांना नाही म्हणणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांना नाही म्हणायला आणि तुमचं नाही म्हणणं त्यांना ऐकायला शिकवणं जास्त गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींचा मुलांना घडताना, वाढताना उपयोग होणार आहे, फायदा होणार आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पॅरेंटिंगच्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन पॅरेंटिंग स्टाईलसोबत. तोपर्यंत नमस्कार.